भुवस्वः। ॐ तस्य वितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हळूहळू हा दुसरा चालू आहे. थोडस तुम्हाला व्हॉमिटिंग सारखं सेन्सेशन होईल होईल. हळूहळू 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 घ्या. घाबरू नका, काही होणार नाही. मनात पॉझिटिव्ह विचार करा आणि पाणी पिताना असा विचार करा की आपलं पूर्ण क्लिन्झिंग होणार आहे शरीराचा. असाच विचार करा, आतड्या पूर्ण क्लीन होणार आहेत. असा विचार करूनच पाणी प्या. सो दॅट रिझल्ट खूप चांगला येणार. साईडने खाली एक्सेल करत श्वास सोडत सोडत हळूहळू खाली. रिलॅक्स ब्रीदिंग, डीप इनहेल, स्लोली एक्सेल. रिलॅक्स. दोन्ही लेग मध्ये डिस्टन्स घ्या. दोन्ही हात लॉक. तिर्यक ताडासन आपण नेहमी करतो. इनहेल अप. पण आता स्ट्रेच करून थांबायचं नाही. डाऊन, अप, डाऊन, अप. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. अर्चना, तुम्ही सेकंड राऊंड मध्ये करा. तुम्ही हवे तर पाणी पिया आता हळूहळू. सेकंड राऊंड मध्ये करा. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. काहीही समजा तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. ओके. आणि थोडंसं अशक्तपणासारखं वाटेल. 2-3 तास वाटणार. नंतर काही नाही. ओके. दिवसभरात व्यवस्थित. आणि नंतर मग पाणी प्या. जेवढं तुम्ही वॉशरूमला जाणार मग नॉर्मल पाणी प्या आता. ओके. ठीक आहे ना. काही कोणाला विचारायचं असेल तर अनम्यूट करून बोला. काही क्वेरी आहे अजून कोणाला बोलायचंय काय? उद्या आपण याचा रिझल्ट बघूया. उद्या कसं वाटतंय तुम्हाला. ओके. आता थोडंसं डोकं जड वगैरे पण वाटेल. घाबरू नका अजिबात. ओके. स्वाती मॅम, कसं होतं कालचा एक्सपिरियन्स? अनम्यूट करा आणि बोला. कालचा एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे मला काही त्रास झाला नाही. पण एकदम पोट साफ झाल्यासारखं वाटलं. आणि पहिलं मी 10 वाजता खिचडी खाल्ली. त्याच्यानंतर 2 वाजता मग पोळी भाजी पण खाल्ली. मग नंतर काही वाटलं नाही. एक्सपिरियन्स चांगला होता. ओके. सो ओव्हरऑल तुम्हाला काही त्रास नाही झाला आणि नाही. पोट एकदम नाही. हलकं. हम्म. हो. ओके. थँक्यू. रेणुका आंटी, येस आता क्लिअर आहे. कविता मॅम, कॅमेरा ऑन करा. रेणुका आंटी, अनम्यूट करून बोला. काल कसं वाटलं? क्लिअर झालं आता पोट. 5-6 वेळा गेलेली. ओके. हा. आणि पण त्रास काही नाही झाला ना? नाही नाही, काही नाही झालं. चांगलं वाटलं, व्यवस्थित झालं. हो हो हो. ओके. ठीक आहे. थँक्यू. समिता मॅम, गुड मॉर्निंग. कसं वाटते समिता मॅम? अनम्यूट करून बोला. कालच्या नंतर काय झालं, म्हणजे व्यवस्थित आहात ना? हॅलो. हा बोला. हा, नाही काय नाही, डोकं वगैरे दुखत होतं. हम्म. आणि किती 8-9 वेळा लूज मोशन झालं. ओके. आणि नंतर मग त्याच्यानंतर 11 नंतर मग एकदम ओके होती. ओके. तर कसं वाटलं? हलकं वाटलं ना पोट? खूप, हा, हलकं बरं वाटलं. ओके. छान फर्स्ट टाइम वाटलं. केलं होतं ना तुम्ही? फर्स्ट टाइम. हा. ओके. सो बाकी असं काही नाही, नंतर मग 11 नंतर तुम्ही एकदम ओके होतात, फ्रेश एकदम होतात. व्यवस्थित.
मला फार म्हणजे एकदम व्यवस्थित पोट साफ झालं होतं. मला 2 वेळा म्हणजे आपण करताना सेशन मला 2 वेळा व्हॉमिटिंग पण झालं आणि वॉशरूमला पण मी जाऊन आली होती. तर त्याच्याने मला मला आधी असं वाटलं डोकं माझं जड झालं होतं एकदम. पण नंतर 10 वाजेपर्यंत पूर्ण पोट क्लिअर झालं होतं. आणि पूर्ण दिवसभर मला एकदम हलकं हलकं आणि एनर्जेटिक वाटत होतं. म्हणजे असं वाटलंच नाही की मी सकाळी हे केलंय म्हणून. आणि मला दिवसभर खूप छान वाटलं आणि अजिबात थकवा नाही, कंटाळा नाही, काहीच नाही आला. खूप छान वाटलं मला. येस, हाच फायदा होतो आपल्याला. म्हणजे आपण जर हे महिन्यातून एकदा केलं तर हा जे काही घाण असतं ते सगळं निघून जातं. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल असं फेस फेस पण निघत होता. हो हो, राईट. सगळं क्लिअर झालं होतं पोट आणि हा, अगदी शेवटी फक्त पाणी पाणी असं निघत पाणी होतं. पाणी, राईट राईट. येस. हा, मला वोमिटिंग मध्ये सुद्धा म्हणजे पूर्ण छाती अशी रिकामी झाल्यासारखी वाटत होती. मला 2 वेळा केलं हा, मी सकाळी. कफ वगैरे असेल ना तर कधी कधी हा वॉमिटिंग होते आणि तो कफ सुद्धा हा, निघून जातो. ओके. खूप छान वाटत होतं मला दिवसभर. येस, म्हणजे थँक्यू सकाळी सुद्धा मी थँक्यू. आज एकदम फ्रेश उठले. मला असं वाटलंच नाही की म्हणजे काय केलंय म्हणून काल खूप लेट झालंय का हा, काय ते झालंय असं. थोडा वेळ असतं, फक्त 11 ते 12 हा वाजेपर्यंत राहतं सकाळी केलं तर. नंतर मग आपण पूर्ण हा, फ्रेश होतो. हे येस. दिवस म्हणजे महिन्यातून फक्त एकदाच करायचं असतं महिन्यातून ना? एकदाच. हा, मी हे अरेंज करेन तेव्हाच आपण करायचं नेहमी. ओके. ओके ओके ओके. ओके. चलो. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. आपण स्टार्ट करू. सो प्रीति, हाउ वाज योर एक्सपीरियंस? कल कैसे लगा आफ्टर लघु शंका, मतलब एकदम डिटॉक्सिफिकेशन? बहुत ही डिफरेंट फीलिंग था। और मतलब मुझे 3-4 बार जाना पड़ा, एक्चुअली 4 टाइम्स। एंड पूरा रिलैक्स, एकदम अच्छा फील हुआ और एकदम हल्का लग रहा था। स्टमक भी बहुत अच्छा लग रहा था, मतलब। और एकदम मतलब जो मुझे ऐसा लगता है ना, पेट एकदम वो फूला हुआ है, वो एकदम मतलब फ्लैट लग रहा था मुझे। बहुत अच्छा फील हुआ। और कुछ तकलीफ हुई, कुछ हुआ? नहीं, कुछ भी नहीं, नहीं नहीं, कुछ भी तकलीफ नहीं। ओके, वेरी एकदम गुड। इजीली सब कुछ एकदम फटाफट हो गया वॉशरूम में, और मतलब बहुत अच्छा फील हुआ। और फिर भूख भी इतनी जोरों की लगी थी ना, मतलब अच्छे से खाया भी, सब अच्छा हो। थैंक यू सो मच, बहुत अच्छा कल का सेशन था। प्रतिवेणी, कसं वाटलं काल तुम्हाला? काल जे आपलं वर्कशॉप झालं, खूप डिटॉक्सिफिकेशन. छान वाटलं, खूप छान वाटलं. तू खूप छान प्रमाणे शिकव. तू जे सांगत होतीस ते आम्हाला व्यवस्थित समजत होतं. म्हणजे असं काही कुठे चूक वगैरे होत नव्हती आमच्याकडून. तू व्यवस्थित एक एक कसं करायचं, काही करायचं, पाणी प्यायल्यावर मग ते कसं हे करायचं, सगळं व्यवस्थित सांगत होती तू. ते खूप छान प्रकारे तू समजवलं आम्हाला. ओके. तुम्हाला काही त्रास झाला का, की बरोबर पोट साफ झालं वगैरे? हा, पोट साफ झालं माझं, पण मला थोडस फक्त थोडीशी चक्कर येत होती. बस, बाकी मला असं काही त्रास नाही झाला. ओके. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्ही फर्स्ट टाइम केलं होतं ना? फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम. हम्म. तर ओके आहेत ना? आता तेच मला विचारायला मी फोन केला, म्हणजे. मी ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मला खूप छान वाटलं. ते केल्यावर खूप छान वाटलं. आणि ओके. मेन म्हणजे तू समजवत होतीस ते आम्हाला समजत होतं. थँक्यू सो मच.